तर नमस्कार मित्रमैत्रिणींनो. आज शिवजयंतीच्या निमित्ताने मी शिवजयंतीसाठी खीरपुरी व बटाट्याच्या भाजीचा बेत ठेवला आहे. त्यासाठी मी इथे बटाटे उकडून घेतलेले आहेत आणि खिरीसाठी तांदूळ अर्धा तास भिजवून ते दळून घेतलेले आहेत. त्यानंतर पुरीसाठी पीठ देखील भिजवून घेतलेले आहे. त्यात थोडा रवा व मीठ घालून छान मळून घेतलेले आहे. खिरीसाठी आपण पातेल्यात सर्वप्रथम तूप टाकून घेतलेले आहे. त्यानंतर काजू बदाम भाजून घेऊया. वाटलेले तांदूळ आपण तेलात टाकून घेऊया. त्यानंतर त्यात शिजण्यासाठी पाणी टाकून घेऊया. तांदळाची पेस्ट छान शिजेपर्यंत गॅस मंद आचेवर ठेवूया. मधून मधून हे मिश्रण हलवत राहायचं आहे, जेणेकरून ते जळणार नाही. तांदळाचं वाटण थोडं शिजल्यानंतर त्यात आपण मीठ टाकून घेणार आहोत थोडंसं. बघू शकता इथे तांदूळाची पेस्ट छान शिजलेली आहे. त्यानंतर आपण त्यात गरम केलेले दूध टाकून घेऊया. आता लगेच आपल्याला साखरही टाकून द्यायची आहे, म्हणजे साखर ही दुधाबरोबर वितळून जाईल. तुम्हाला किती गोड किंवा कमी गोड आवडते त्यानुसार साखर टाकून घ्यायची आहे. आता कमी गॅसवर छान उकळी काढून घ्यायची आहे, जेणेकरून खिरीला मस्त क्रीमी टेक्स्चर येईल. खिरीला उकळी यायला लागल्यावर त्यात आपण वेलची पूड टाकून घेऊया. बघू शकता आता आपली खीर तयार आहे. आता आपण गॅस बंद करून देऊया. बघा, खिरीला उकळी आल्यानंतर आपण त्यात तुपाची फोडणी टाकणार आहोत. त्यासाठी तूप गरम करत ठेवून घेऊया. यात आपल्याला किसलेलं खोबरं आपण लाल करून घेणार आहोत. त्यानंतर आपल्याला त्यात थोडासा गूळ टाकून घ्यायचा आहे. बघा, अशा पद्धतीने आपण तयार केलेली फोडणी खिरीत टाकून देणार आहोत. फोडणीमुळे खिरीला छान रंग येतो आणि खिरीचे टेक्स्चरही मस्त क्रीमी होते. गुळाची फोडणी दिल्यामुळे खिरीला अतिशय उत्तम चव येते. बटाट्याच्या भाजीसाठी आपल्याला लागणारे साहित्य आहे: बारीक चिरलेला कांदा, कढीपत्ता, कोथिंबीर आणि वाटाणे. आणि इथे मी शिजलेले बटाटे कापून घेतलेले आहेत. तसेच हिरवी मिरची व लसूण याचे मी बारीक करून घेतलेले आहे. कुकरमध्ये आपण तेल गरम करायला ठेवून दिलेलं आहे. त्यानंतर त्यात जिरे मोहरी टाकून घेऊया. त्यानंतर कांदा टाकून घेऊ. कांदा परतून झाल्यानंतर आपल्याला कढीपत्ता व कोथिंबीर टाकून द्यायची आहे. आता आपण बारीक केलेली हिरवी मिरची व लसूण टाकून घेऊया फोडणी. आता फोडणीतच आपण वाटाणेही शिजवून घेऊया. आता आपल्याला हळद टाकून घ्यायची आहे थोडीशी. आणि थोडंसं लाल तिखट पण टाकूया. वाटाणे छान शिजल्यानंतर आपण कोथिंबीर व कापलेले बटाटे टाकून घेऊया. बटाटे टाकल्यावर सगळं मिश्रण मिक्स करून घेऊया व सर्वात शेवटी चवीनुसार मीठ टाकून घेऊया.
पुऱ्या तळण्यासाठी आपण आता तेल गरम करून घेऊया व एक साईडला पुऱ्या लाटून घेऊया. बघा इथे आपल्या पुऱ्या करून तयार आहेत. आता त्या आपण एक एक करून तेलात सोडून देऊया आणि छान तळून घेऊया. एक एक करून सगळ्या पुऱ्या आपण तळून घेऊया.